उमरगा शैक्षणिक क्षेत्रात सर्वच शैक्षणिक गुणवत्तेच्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत। राष्ट्राची प्रगती ही शैक्षणिक गुणवत्तेवर अवलंबून आहे। राज्य शासनाच्या वतीने शैक्षणिक धोरण स्वीकारले आहे। सध्या सर्वत्र शैक्षणिक धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे। शाळा महाविद्यालयाने नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सज्ज राहावे। नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून प्रत्येक शाळा महाविद्यालयात शैक्षणिक गुणवत्तेचा नवा पॅटर्न निर्माण करा, असे प्रतिपादन आदर्श महाविद्यालयातील नवीन शैक्षणिक धोरणाचे समन्वयक तथा प्राध्यापक डॉक्टर सुधीर मठपती यांनी केले। केंद्र शासनाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण सुरू केले आहे। राज्य शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केलाय। नवीन शैक्षणिक धोरणाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधी दरम्यान शहरी व ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक धोरण जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे। जनजागृती अभियानानिमित्त येथील महात्मा बसवेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक सुधीर मठपती बोलत होते। प्राध्यापक डॉक्टर तानाजी पवार, मुख्याध्यापक नेताजी गायकवाड, प्रभारी मुख्याध्यापक शरद गायकवाड, ज्योत्स्ना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना प्राध्यापक डॉक्टर मठपती म्हणाले की जगातील अमेरिका, फ्रान्स, इटली, जपान, रशिया इत्यादी प्रगत देशांनी उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल केले आहेत। प्रगत देशातील विद्यार्थ्यांना किमान कौशल्यावर आधारित ऐच्छिक शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण केल्याने या प्रगत देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याप्रमाणे ऐच्छिक शिक्षण घेऊन आपल्या देशातील शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावला आहे। बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतींमध्ये बदल घडवून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणात तरतूद करण्यात आली आहे। बदलत्या काळाप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी शाळा महाविद्यालयांनी सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन प्राध्यापक डॉक्टर मठपती यांनी केले। यावेळी इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर तानाजी पवार यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची यशस्वी पार्श्वभूमी स्पष्ट केली। प्रास्ताविक शरद गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र पोद्दार यांनी केले। आभार ज्योत्स्ना पाटील यांनी मानले। कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मारुती कदम, उमरगा, धाराशिव।